राज्यात पेट्रोल डिझेल टंचाईचं संकट, अनेक जिल्ह्यात पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, खरीप पूर्व मशागतीच्या तोंडावर डिझेल अभावी शेतकरी मोठ्या अडचणी. इंधन टंचाई, हिंसक वळणावर बॉटलमध्ये पेट्रोल देण्यास नकार दिल्यानं पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण, बुलढाण्याच्या शेगाव येथील पेट्रोल पंपावरील प्रकार. देशात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. अफवा पसरल्यानं पॅनिक होऊन पेट्रोल पंपावर गर्दी, अफवांवर विश्वास ठेवू नका, फडणवीसांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या दौऱ्यावर. रोममध्ये मोदींनी घेतली इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट. मोदींकडून मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट भेट. देश आर्थिक संकटात असताना पंतप्रधान मोदी इटलीत चॉकलेट वाटतायत. राहुल गांधींचा हल्ला बोल. मोदींच्या परदेश दौऱ्याची मजा घेत असल्याची टीका. राहुल गांधी रिजेक्टेड माल. मोदींवरच्या टीकेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार. तर सततच्या पराभवावरून राहुल गांधींची मानसिकता बिघडली. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांची टीका. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला समोर. भाजप 12, शिवसेना 3 तर राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता. जागा वाटपावर लवकरच अंतिम निर्णय. राष्ट्रवादीचे 22 आमदार शरद पवारांना भेटल्याची सूत्रांची माहिती. तर पक्षाचा कोणताही आमदार पवारांना भेटला नाही. प्रवक्ते उमेश पाटलांचं स्पष्टीकरण. वांद्र्याच्या गरीबनगरमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाईवेळी स्थानिकांकडून दगडफेक, प्रत्युत्तरात पोलिसांकडून लाठीचार्ज. सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू. वांद्रे गरीबनगर अतिक्रमण मोहिमेला हिंसक वळण. पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांच्या तपासासाठी ड्रोनचा वापर. आतापर्यंत 10 जण अटकेत. पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू. प्रल्हाद कुलकर्णीने 135 पैकी 132 प्रश्न मोठेगावकरला दिल्याचं सीबीआयच्या चौकशीत निष्पन्न. मोठेगावकरकडे रसायनशास्त्राच्या 132 प्रश्नांची पीडीएफ. परीक्षेचे 4 पैकी 3 संच कुलकर्णीकडे भाषांतरासाठी दिले होते. नाशिकमधील नामांकित क्लासेस आणि शिक्षण संस्था सीबीआयच्या रडारवर. खैरनारच्या चौकशीतून काही खाजगी क्लासेस आणि संस्थांची नावं समोर. सीबीआयकडून कोणत्याही क्षणी छापेमारी. पुण्यातील बालाजीनगरमध्ये एकाची गोळी झाडून हत्या. आंदेकर कोमकर टोळी युद्धातून 4थी हत्या. वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावावर झाला गोळीबार. बोंधू अशोक खरातला 26 मेपर्यंत ईडी कोठडी. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात खरात ईडीच्या ताब्यात. समता पतसंस्थेतील खात्याच्या वारस असल्याबाबत काही माहिती नसल्याचं खरातचं न्यायालयात स्पष्टीकरण. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली. कराड 3 दिवसापासून सलाईनवर. युरोसिस्टायसिस संसर्गाचा प्राथमिक अंदाज. राज्यात वाढत्या उन्हामुळे अनेक भागात पाणी टंचाई. 15 जिल्ह्यातील 633 गावं आणि 1652 वाड्यांना 706 टँकरद्वारे पाणी पुरवठा. उन्हाचा कडाका असाच कायम राहिल्यास पाणी टंचाई वाढण्याची शक्यता.